ऐन गणेशोत्सवादरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केलं होतं। या आंदोलनासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज मुंबईत दाखल झाला होता। यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील 8 मागण्यांपैकी 6 मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्या संदर्भात जी.आर. जारी केला। या निर्णयानंतर 5 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेत समाधान व्यक्त केलं होतं। मात्र सरकारच्या या जी.आर.ला ओबीसी संघटनांकडून तीव्र विरोध केला जातोय। विशेषतः मंत्री छगन भुजबळ यांनी या जी.आर. विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय। आता मराठा समाजाच्या आंदोलनानंतर ओबीसी समाज देखील मुंबईत लवकरच महामोर्चा काढणार आहे। दसऱ्यानंतर 8 किंवा 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य ओबीसी महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर आज ओबीसी समाजाच्या विविध संघटनांच्या नेत्यांची ऑनलाईन बैठक होणार असून यामध्ये मोर्चाच्या अंतिम तारखेचा निर्णय घेतला जाणार आहे।